पहलगामच्या शांत निसर्गमय दर्यांमध्ये अचानक एक स्फोट झाला। धावत आलेल्या टुरिस्टच्या किंकाळ्या आणि त्या गोंधळात एक आवाज, थांबा, या मासूम लोकांना का मारतायत? हा आवाज होता 29 वर्षीय सय्यद आदिल हुसेन शाह याचा। एक सामान्य काश्मीरी तरुण। बैसरणमधल्या त्या दहशतवादी हल्ल्यात आदिलने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि गोळी झेलली। नमस्कार मित्रांनो, क्राईम डायरी 302 मध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। मंगळवारी संपूर्ण जगाला एक धक्का लागला। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या नंदनवनात रक्तपात केला। पर्यटकांना लक्ष्य करणारा हे भ्याड हल्ला प्रत्येकाचं हृदय शोकात बुडवून गेलं। आपल्या महाराष्ट्रातून शेकडो पर्यटक काश्मीरला गेले होते। त्यांनी आता सहली रद्द केल्या आहेत आणि हे लोक परतीच्या मार्गावर आहेत। पण ज्यांनी मे महिन्यात काश्मीरला जाण्याचा विचार केला होता त्यांचं आता शेड्यूल पूर्णपणे बदललेलं आहे। या घटनेत डोंबिवलीतील 3 कुटुंबांना आपला आधारवड गमवावा लागला आहे। संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे। मृतांपैकी सर्व पुरुष होते, हिंदू होते, पण एक नाव त्यात सर्वांचं लक्ष वेधून घेत होता, 29 वर्षीय सय्यद आदिल हुसेन शाह। मंगळवारी पहलगाममधील बैसरणमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात आदिल ठार झाला। एकटाच स्थानिक आदिल 26 मृतांमध्ये होता। आदिलने या भ्याड हल्ल्यात या दहशतवाद्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता, पण आपले प्राण गमावले त्याने। आदिलच्या समोरच पर्यटकांना गोळ्या झाडल्या जात होत्या। एका महिलेला पडत असल्याचं पाहून आदिलचा संताप अनावर झाला। त्याने दहशतवाद्यांना सांगितलं, या मासूम लोकांना का मारतायत? अतिरेक्यांकडून बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात त्याला गोळी खावी लागली। आदिलच्या धाडसामुळे सर्वत्र त्याच्या कार्याची चर्चा होत आहे। बुधवारी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आदिलच्या गावी हाफतनार येथे गेले। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, आदिलसाठी फतिहा अर्पण केला, जो पर्यटकांचे प्राण वाचविण्यासाठी दहशतवाद्यांकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना ठार झाला। आदिल हा आपल्या कुटुंबात एकमेव कमावता होता आणि त्याच्या धाडस आणि बलिदानाचे कायम स्मरण राहील। आदिल त्याच्या छोट्याशा गावात पत्नी, आईवडील आणि 5 लहान भावंडांसोबत राहत होता। त्याच्या मृत्यूने त्याचं कुटुंब अजूनही शोकात आहे। त्याचा धाकटा भाऊ सय्यद नौशाद शाह म्हणतो, आदिलच्या मृत्यूची बातमी आम्हाला कळली। एक महिला पर्यटक तिच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या जात होत्या तेव्हा आदिल जमिनीवर पडून स्वतःला वाचवत होता आणि त्यानंतर ती महिला पडली। तो दहशतवाद्यांना थेट भिडला आणि विचारलं, तुम्ही या निरपराधांना का मारतायत? त्यावर ते दहशतवादी आदिलवर गोळ्या झाडतात। आदिलला 3 गोळ्या लागल्या, 2 मानेत आणि 1 खांद्यावर। त्याचे वडील सय्यद हैदर शाह म्हणतात, तो रोज सकाळी 8 वाजता कामाला जायचा। त्याच्याकडे टट्टू नव्हता। तो इतरांच्या घोड्यांवरून काम करायचा। त्याला जेमतेम दिवसाला 400 ते 500 रुपये मिळायचे। आदिलच्या या बलिदानामुळे संपूर्ण कुटुंब दुःखी आहे। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने, त्याच्या गावाने जो शोक व्यक्त केला तो खूप वेदनादायी होता। आदिलचा मृतदेह शेवटी घरच्या गावी पोहोचला आणि शेकडो लोकांनी त्याच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कुटुंबाला दिलासा दिला। सरकार त्यांची काळजी घेईल असंही त्यांना सांगण्यात आलं आहे। आदिलची गोष्ट नेहमी प्रेरणादायी राहील। एक वीर जो आपल्या स्वतःला वाचवताना दुसऱ्यांच्या प्राणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता। गावकऱ्यांनी शाळा, दुकानं बंद ठेवली होती। लोक रस्त्यावर उतरले होते। रात्रभर दिवे लावून त्यांनी आदरांजली दिली। मित्रांनो, काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्यात अनेकांनी आता रोजीरोटी देखील गमावली आहे। त्यांच्या पुढे आता जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। दुसरीकडे पर्यटकांचे नातेवाईक अत्यंत वाईट अवस्थेत शोकाकुल झाले आहेत। सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। मृतांच्या नातेवाईकांना शक्य तितकी मदत करणे आवश्यकता आहे आणि या दहशतवादाचा बिमोड झाला तरच भारतीय जनता आनंदाने नांदेल
आणि पुन्हा हे नंदनवन स्वर्ग म्हणून ओळखले जाईल, परंतु तेथे रक्तपात होणार नाही, तर भाईचारा वाढेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.